हा काही हिंदी चित्रपट नाही, काय सगळ्या योगायोगाच्या गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे 12 वाजता शेतकरी रेल्वे रुळावर गेले, लगेच तुमचा निरोप आला की तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येत आहेत. आणि मग ते शेतकऱ्यांनी मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतलेले ऑर्डर कधी झाल्या सकाळी. सरकारला पक्क माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिली आहे आणि कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हेही आम्हाला माहिती आहे. चेष्टा चालू आहे की आमची? आपण चेष्टा चालू चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते. आम्हाला 5:58 ऑर्डर मिळते कोर्टाची, 6 वाजता मैदान खाली करावं. या योगायोगाच्या गोष्टी नाही आहे. प्रशासन तुम्ही चालवताय. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली. चेष्टा चालू आहे की शेतकऱ्यांची, हे बरोबर नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं, कायदा हातात यावा, त्यांच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगायला आलाय. कधी बैठक आहे हे सांगतच नाही. आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती आहे? ते माहितच नाही. कधी बैठक आहे हेही माहित नाही याला. मग काय चर्चा करायची, कुणावर करायची? बच्चू भाऊ बरोबर म्हटले, बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा. जर चुकून थांबा जरा, जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारा तर घरी आमच्या आंदोलकाची अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का?